नमस्कार मंडळी. सोशल मीडियावरती अगदी फेमस असणारं हॉटेल सोंगाड्या ह्या ठिकाणी आम्ही जाऊन पोचलो होतो आणि आम्ही तर पेट लवर आहोत म्हटल्यावरती या डॉगीला बघून तर माझ्या गोल्डनची आठवणच मला झाली होती. तो छान होता गोल्डन रिट्रीव्हर. आणि त्यानंतर मग आधी पहिल्यांदा आम्ही असंच फिरलो वगैरे आणि खरंच खूप छान लोकेशन आहे आणि हॉटेल पण छान आहे. अगदी जेवण पण चांगलं होतं. तर आम्हाला जायला खरं तर उशीर झाला होता. त्यांना आधी आम्ही कॉल केला तर ते बोलले होते की तुम्ही 3:30 पर्यंत या. तर आम्ही काहीतरी 2:15च्या आसपास असं पोचलो होतो. त्यामुळे काय जेवण होतंच आणि खरंच खूप सुंदर लोकेशन आहे. खूप भारी वाटलं आणि इथे प्राणी वगैरे पण बरेच होते. तर आधी फिरलो वगैरे आजूबाजूला आणि त्यानंतर मग आम्ही जेवलं वगैरे. तर जेवण म्हणाल तर इकडे मी फक्त चिकन थाळी मागवली होती. बाकीचे ह्यांनी सगळ्यांनी मटनच मागवलेलं होतं. पण मटन पण चांगलं होतं आणि चिकनसुद्धा चांगलं होतं. म्हणजे जेवणाची जी क्वालिटी होती ती एक नंबर होती. आणि इकडे हे जे वेटर होते ना ते हे एक आमच्या इकडचेच होते, म्हणजे कोकणातले अगदी कुडाळचेच होते. त्यामुळे त्यांची पण ओळख झाली अगदी. आणि आम्ही मालवणी म्हटल्यावरती मालवणी भाषा बोलणारे पटकन ओळखता येतात की हे आपल्या इकडचेच आहेत, कारण की कोल्हापुरी भाषा वेगळी आणि आपली मालवणी भाषा वेगळी. त्यामुळे मग त्यांची ओळख झाली. नंतर मग आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि जेवण खरंच छान होतं. जेवल्यानंतर मग आम्ही परत एकदा ना मस्त असं फिरलो वगैरे, सगळं बघितलं आणि झोपाळा होता तिथे बसलो. त्यांच्याकडे डॉग पण होते वेगवेगळे, तर त्या डॉग्सना पण बघितलं. नंतर मग तिकडे असेच ससे आहेत, तर ते ससे बघायला गेलो होतो. आणखी पण पक्षी बरेच व्हरायटी होती वेगवेगळ्या, त्यांचे नावं काही मला माहिती नाहीत, पण ते पण बघितलं आणि खूप भारी वाटलं तिथे पण. आणि त्यानंतर मग तिकडे गाई गुरं पण होती एका बाजूला, तर तिकडे पण आम्ही पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला जाऊन आलो होतो. इकडे पक्षी होते जे आम्हाला बघून आणखी ओरडत होते. तर आम्हाला त्यांची काही भाषा कळत नव्हती, पण ते आम्हाला बघून ओरडत होते. आणि ससे तर काही खूपच क्यूट होते. तर ते ससे मग आम्हाला म्हणजे असे जवळ आले होते, पण आम्हाला बघून परत लांब गेले. त्याच्यानंतर हे त्यांचं हे मसाला घर आहे. तुम्हाला काही मसाले वगैरे घ्यायचे असतील तर इथे तुम्ही घेऊ शकता. आणि लोकेशन तर खरंच खूप सुंदर आहे. आणि झोपाळा म्हटल्यावरती मला तर राहत नाहीच, त्यामुळे मी वाटच बघते की कधी झोपाळा खाली होतो आणि त्यानंतर मला बसायला भेटतं आहे ते. म्हणून मग आम्ही बसलो झोपाळ्यावरती आणि खूप वेळ तिथे थांबलो. त्यानंतर तिथले जे मालक होते ते सुद्धा आम्हाला भेटले आणि हा डॉगी इकडे होता बांधलेला. आणि खरंच खूप जसं लोकेशन जसं छान आहे ना, तसं जेवणाची क्वालिटी पण खरंच खूप छान होती. आणि वेटर पण अगदी चांगले आपुलकीने विचारपूस करत होते. सो चला, आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते. भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.